मागील स्टोरीसाठी चॅनलला भेट द्या। तर चला आता आपण पुढील स्टोरी बघूया। हेमाताईचं तिच्यावर किती प्रेम आहे। सदैव त्या प्रेमापोटी ती सुमाला सांभाळून घेते, पण वेडी सुमा तिला ताईच्या प्रेमाची मतबरीही नाहीये। अजूनही तिचा वसंतच्या प्रेमावर विश्वास आहे। खरंच प्रेम आंधळं असतं। तिला रडू अनावर झालं। कितीतरी वेळ रमण भाऊजी आणि हेमाताई तिची समजूत घालत होती। वसंत लफंगा आहे, तुझ्यासारखी भाबडी अन बापाचं पैसा असलेली सुंदर पोरगी त्याने प्रेमाचं नाटक करून ताब्यात घेतली आहे। गेल्या 2.5-3 वर्षात त्याने एक पै देखील कमावली नाहीये। आता सुद्धा पार्टनरने लुबाडलं ही चक्क थाप आहे। मुलीच्या नावाचा वापर करून त्याला सुमाचा उरलेला पैसाही लुबाडायचा आहे। तरीही सुमाला वाटत होतं की यावेळी ती पैसे वसंतच्या हातात सोपवणार नाही। पण वसंतने काहीतरी करणं गरजेचं होतं। घर खर्च कसा चालणार? बँकेत जेमतेम वर्षभर घर खर्च चालेल एवढाच पैसा होता। काहीही करून एकदा वसंतने व्यवसाय सुरू करावा, पैसा मिळवावा, विस्कटलेली संसाराची घडी नीट बसावी एवढीच तिची माफक अपेक्षा होती। त्यासाठी तिला पैशाची नितांत गरज होती। रमण भाऊजी आणि हेमाताई समजत होतं की सुमाचं वय अन समजूत म्हणजे अक्कल वसंतची लबाडी लक्षात येईल एवढी नाहीये। ती भाबडी पोर आपला विस्कटलेला संसार पुन्हा सुरळीत व्हावा या आशेने हे सगळं करते आहे। रमण भाऊजींनी खरं तर आतापर्यंत हेमाच्या वाटणीच्या पैशांपैकीही कितीतरी रक्कम सुमालाच दिली होती। ते स्वतः चांगलं कमवत होते, त्यामुळे हेमाला माहेरच्या पैशाची तशी गरज नव्हती। पण वडिलांचा आशीर्वाद व त्यांच्याकडून वारसा म्हणून मिळणारा पैसा शेवटी दोघी बहिणींचा होता। रमण भाऊजींनी शेवटी घर विकलं आणि अर्धा पैसा सुमासाठी वेगळा काढला। त्यातील निम्माच त्यांनी सुमाच्या नावावर केला आणि निम्मा शुभीच्या नावाने फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवला। काहीही करून त्या हरकत वसंतच्या हाती सगळा पैसा पडू नये म्हणून ती दोघं जपत होती। पण वसंतच्या हुशारीमुळे त्यांची खटपट निरर्थक ठरली। काही महिन्यातच वसंतने सगळा पैसा उडवला आणि पुन्हा तीच रडकथा सुरू झाली। आता तर तो 2-2 महिने घराबाहेर असायचा। शेवटी घर अन मुलीची जबाबदारी अंगावर घेऊन ती पुन्हा एकटी उभी होती। दोघांचं नातं अत्यंत कडवट अन विखारी होतं। काहीतरी चुकतंय हे आता तिला जाणवत होतं। मुलीला शाळेत घालताना तिने फक्त स्वतःचं नाव लावलं होतं। फार त्रास तिला सोसावा लागला होता। तिचं सगळं अवसान आता संपलं होतं। अगतिकपणे ती रमण भाऊजींना म्हणाली होती, मला यातून मुक्त करा, मला मोकळा श्वास घ्यायचा आहे। रमणने पोलिसात तक्रार केली, स्वतःचे सोर्सेस वापरून वसंतची माहिती मिळवली होती। खरी परिस्थिती कळाली तेव्हा सुमा महिनाभर अंथरुणावर खिळून होती। वसंतची आधी 2 लग्न झालेली होती। पहिली बायको वारली, नेमकं काय झालं ते कोणालाच ठाऊक नव्हतं। तिचा खून झाल्याची कुजबूज होती। दुसऱ्या पत्नीला तिच्या 2 मुलांसह वसंतचे आईवडील सांभाळत होते। वसंत अक्षरशः मवाली अन उनाड होता। आता वसंतशी असलेल्या नात्याला अर्थच नव्हता। हेमाताईने सुमा व शुभीला आपल्या घरी आणलं। ते घर आवरून कुलूप घालून बंद केलं। सुमाला सावरायला वेळ लागेल हे त्यांना कळत होतं। शेवटी एकदाचा तिचा घटस्फोट मंजूर झाला। त्या कागदपत्रावर सही करताना सुमाला वाटत होतं या क्षणी आपलं आयुष्य संपवावं। प्रेमाचा मृत्यू म्हणजे माणसाचाही मृत्यूच ना। ओक्साबोक्शी रडली ती त्या दिवशी। वर्षभर हेमा आणि रमणने तिला खूप मायेने प्रेमाने सांभाळलं। हेमाची इच्छा होती तिने इथेच राहावं, पण सुमाला तिथे नको वाटत होतं। आधीच्या कॉलेजच्या गावी जाऊन स्वतःच्या घरी राहावं तेही तिला झेपणार नव्हतं। एक दिवस अचानक विलियमने हेमाकडे फोन केला आणि सुमाची विचारपूस केली। सगळी परिस्थिती नीट समजून घेतली। सुमाला इथे नोकरी मिळू शकते, तिने येथे येऊन राहावं असं सांगितलं। रमणनेच पुन्हा पुढाकार घेतला। आधीच लग्नात घेऊन दिलेलं घर विकलं। विलियमच्या शेजारी एक छोटासा फ्लॅट घेऊन दिला। हेमाताईने तिचं घर मांडून दिलं आणि तिचं नवं आयुष्य सुरू झालं।
मेजर आनंदकडे नोकरी करताना तिचं दुःख वैफल्य ती विसरली. हळूहळू ती काम शिकली. स्टोअर सांभाळणं, इन्स्टिट्यूटची कामं, ट्रेड फेअरची व्यवस्था, एक ना दोन काम सतत असायची. तिला मेजर आनंदविषयी अनामिक ओढ वाटत होती. चंपानेरला त्यांनी एक मोठा मेळा भरवला होता. स्थानिक शेतकरी आणि कलाकारांच्या मालाला सरळ ग्राहक भेटत होता. त्यामुळे हा वर्ग खुश होता. ऑफिस स्टाफचे काही लोक तिथेच रात्रंदिवस राहिले होते. शुभीमुळे ती मात्र सकाळी उठून जाऊन सायंकाळी परत येत होती. मेळ्याला उत्तम प्रतिसाद होता. सगळं छान सुरळीत सुरू असताना एक दिवस अचानकच वादळ व पावसाळा सुरुवात झाली. सुमाला शुभीची काळजी वाटली. तिने शुभीला कधीच रात्री एकटं ठेवलं नव्हतं. तिची घालमेल मेजर आनंदच्या लक्षात आली. ते स्वतः गाडी काढून तिला पोचवायला निघाले. वाटेत गाडी बिघडली. सुमा घाबरली. तिच्या मनात नाही ते विचार येऊ लागले. मेजरने खाली उतरून बॉनेट उघडलं, पण फॉल्ट लक्षात येईना. ते पुन्हा गाडीत बसले अन फोन करू लागले. तिला काय वाटलं कुणास ठाऊक, तिने त्यांच्या हातातून फोन हुसकावून घेतला. आश्चर्याने ते तिच्याकडे बघू लागले. तुम्ही कोणालाही फोन करायचा नाही, ती चिडून ओरडली. पण का? मेकॅनिकला फोन करावा लागेल. गाडी नीट झाली नाही तर आपण जाणार कसे? काय झालंय तुम्हाला? आश्चर्याने त्यांनी विचारलं. मी आधी फोन करणार. तिने विल्यमला फोन लावला. मेजर गाडीतून उतरून एका झाडाला टेकून उभे राहिले. दोन्ही हात पॅन्टच्या खिशात होते आणि ते सुमाकडे आश्चर्याने बघत होते. पाऊस पडतोय. रस्त्यावर सामसूम संध्याकाळ दाटून आलेली. सुमाच्या मनात एक अनामिक भीती आणि तिचं लक्ष मेजरकडे गेलं. ते पावसात भिजत अजूनही झाडाला टेकून उभे होते. सुमाला स्वतःचीच लाज वाटली. इतक्या चांगल्या माणसाविषयी आपण चुकीचा विचार केलाच कसा, याचं वैषम्यही वाटलं. गाडीचं दार उघडून ती बाहेर आली आणि गारट्याने शहारली. सर, आत या, तिने म्हटलं. का? त्यांनी हसत विचारलं. तुम्हीही भिजलात आणि मीही भिजते, या ना, ती वैतागून म्हटलं. ते गाडीत येऊन बसले. आता माझी भीती नाही ना वाटत? त्यांनी हसून विचारलं आणि फोन लावला. फोन लागला. ते काही बोलले. पलीकडून जे काही सांगितलं गेलं ते ऐकून ते वैतागले. ओ नो, ते म्हणाले. काय झालं? सुमाने विचारलं. दरड कोसळल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. आता सर्व रात्र गाडीतच काढावी लागेल. बापरे, तिच्या घशाला कोरड पडली. हातपाय गार झाले होते. आता अशा ओल्या कपड्यात रात्र काढायची. मेजर आनंदनं कॅम्पमध्ये फोन केला. तिथल्या कार्यकर्त्यांनी म्हटलं, इथेही खूप पाऊस पडतोय. इथून माणूस पाठवता येणार नाही. आता काय करायचं? तिने घाबरून विचारलं. आता शांत डोक्याने इथेच बसून नामस्मरण करायचं. वाट बघण्याखेरीज काही करता येणार नाही. अरे, तुम्ही खूप भिजला आहात. एक काम करा, व्हॅनच्या मागच्या सीटवर बॅगेत काही कपडे आहेत. तुम्ही कपडे बदलून घ्या. माझ्या बॅगेत टॉवेल, थर्मासमध्ये चहा आणि थोडी बिस्किटं आहेत. तुम्ही कपडे बदला, मग चहा घ्या. थोडं बरं वाटेल. बॅगेतून धुतलेला टॉवेल तिला देऊन मेजर गाडीतून उतरून झाडाखाली जाऊन उभे राहिले. मेळ्यातल्या स्टॉलवर विकणाऱ्यांसाठी तयार केलेले ते कपडे होते. गावातल्या बायका घालतात तसा घागरा कुर्ता होता. तिने त्यातला तिच्या मापाचा पोशाख निवडला. गाडीतला दिवा माळवून कपडे बदलले. केस कोरडे केले. ओढणी अंगावर घट्ट लपेटून घेतली. खूप बरं वाटलं. मनोमन तिने मेजरला धन्यवाद दिले. मेजरांना तिने गाडीत बोलवलं. ते स्वतः खूप भिजले होते, पण आर्मीच्या कठोर शिस्तीमुळे त्यांना त्याचा त्रास वाटत नव्हता. त्यांनी तिला चहा दिला. चहा बिस्किट घेतल्यावर तिला खूपच छान वाटायला लागलं. मेजरने मागची सीट ॲडजस्ट करून तिच्या झोपण्याची व्यवस्था करून दिली. कृतज्ञ नजरेने त्याच्याकडे बघत तिने प्रश्न केला. तुमचं काय? मी जागा राहीन. मला सवय आहे. तुम्ही शांतपणे झोपा. पाऊस थांबून पडत होता. तिला खरोखर गाढ झोप लागली. सकाळी 6ला मेजरने तिला हलवून उठवलं. रात्रभर त्यांनी केलेल्या फोनमुळे शेवटी एक मेकॅनिक आपल्या सहकार्याबरोबर मोटारसायकलने येऊन
धडकला होता. चल तुला आधी घरी सोडतो, आता हा गाडी घेऊन येईल. मेजरने प्रथमच तिला एकेरी हाक मारली होती. ती घागरा ओढणी सांभाळून मोटरसायकलवर त्याच्या मागे बसली. सर आतल्या कच्चा रस्त्याने जा. मोठ्या रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे ट्रॅफिक जाम आहे, मेकॅनिक म्हणाला. रस्ता खराब होता. ती मेजरांना घट्ट धरून बसली होती. या क्षणी तिच्या मनात भीती नव्हती, खूप सुरक्षित वाटत होतं. बाईक घरासमोर थांबली. सर या ना, चहा घेऊन जा, तिने म्हटलं. ते फक्त हसले आणि बाईक वळवून निघून गेले. ती वळून घरात आली तेव्हा समोर विलियम उभी होती. तिला अशा पोशाखात बघून ती चकित झाली होती, पण सुमाचं हे रूप तिला आवडलं होतं. चहा घेता घेता तिने सगळी हकीकत विलियमला सांगितली. तिने कपडे बदलले आणि अंथरुणावर अंग टाकलं. तिला ताप भरून होता. तिकडे मेजर आनंदही तापाने फणफणले होते. सुमाने यमुनाला फोन करून ती आजारी असल्याचं सांगितलं. यमुनाने खट्याळपणे हसत म्हटलं, मेजरही तापाने, तूही तापाने, दोघं एकाच वेळी, त्यातून सारी रात्र एकत्र. काय ग, काय चाललंय? तीही मुक्तपणे हसली. तिला का कोण जाणे, पण खूप आनंदी आणि मोकळं वाटत होतं. कितीतरी वर्षांनी ती अशी मोकळा श्वास घेत होती. तिला वाटलं मेजर आनंदची विचारपूस केली पाहिजे. तिच्यामुळे ते भिजले होते. तिने त्यांच्यावर संशय घेतला होता. ते तर तिची मदत करत होते. काय गरज होती त्यांना गाडी काढून तिला पोचवायची? तिने फोन केला. हॅलो सर, मी सुमा बोला, कशा आहात? मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? बरं आहे मी. शुभी कशी आहे? प्रथमच एकटी राहिली ना. तिला नवल वाटलं. तिच्या मुलीचं नाव त्यांना ठाऊक होतं. तिची चौकशी ते करत होते. जन्मदाता बाप तिला विचारत नव्हता. तिला खूप समाधान वाटलं. तिने हेमाताईला फोन केला. तिच्याशी खूप गप्पा मारल्या. 2 दिवस विश्रांती घेऊन पुन्हा कामाला लागली. मेजर आनंदविषयी तिच्या मनात आता अपार आदर होता. स्वतःचं दुःख विसरून इतरांना आनंद देत होते ते. किती माणसं जोडली होती त्यांनी. केवढी मोठी टीम त्यांच्यासाठी राबत होती. पावसाने विस्कळीत झालेला मेळा, त्यातले स्टॉल पुन्हा तेवढ्यात उत्साहाने उभारले होते. मेळा यशस्वी झाला होता. सगळेच खुश होते. सकाळी सुमा झोपून उठली तेव्हा समोर हेमाताईला बघून चकित झाली. तू कशी आलीस? तुला भेटायला आले. तू एक गोष्ट मला सांगितली नाहीस. काय? मेजर आनंद. ती गप्प झाली. तिला प्रेमाने जवळ घेत हेमा म्हणाली, एक चांगली संधी तुला मिळाली आहे, ती सोडू नकोस. तिच्या समोरच हेमाताईने मेजर आनंदला फोन करून जेवायला येण्याचं आमंत्रण दिलं. मेजर आनंद आले. सहजपणे शुभी आणि हेमाताईला भेटले. त्यांची अदबशीर वागणूक पाहून हेमाताई खूपच प्रभावित झाली. शुभीशीही ते छान बोलले. तिने त्यांना स्वतः काढलेली चित्र दाखवली. गप्पा मारत जेवण झाली. विलियम ही जेवायला होती. निरोप घेताना सर्वांच्या समोरच मेजरने तिला विचारलं, माझ्याबरोबर माझी जीवनसंगिनी म्हणून राहायला तुला आवडेल? सुमा गप्प होती. तिला शुभीबद्दल काही बोलायचं होतं. मेजरने शुभीला जवळ घेतलं. हिला मी माझी मुलगी मानली आहे आणि बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यावर माझा विश्वास आहे, ते म्हणाले. हेमाताई आणि विलियमने तिच्या वतीने होकार दिला. ताबडतोब हेमाताईने रमनला फोन लावून लगेच यायला सांगितलं. रमनने आपल्या परीने सगळी विचारपूस केली आणि लग्नाचा दिवसही नक्की केला. साध्या पद्धतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला. हेमाताईने तिला नववधूसारखी नटवून रात्री मेजरच्या खोलीत पाठवून दिली. कितीतरी वर्षांनी आज तिचं हृदय जोरात धडधडत होतं. मेजर खोलीत आले. त्यांनी तिचा हात हलकेच हातात घेतला आणि हलकेच तिच्या गालावर चुंबन घेत म्हटलं, आयुष्यभर एकमेकांचे उत्तम मित्र म्हणून राहू, सहयोगी आणि जीवनसाथी म्हणून प्रेम करू. मग एक सांग, तुला माझी भीती नाही ना वाटत? ती लाजली आणि तिने त्यांना मिठी मारली. त्यांनीही तिला मिठीत घेतलं. आनंदाचे डोही आनंद तरंग अशी त्यांची अवस्था झाली होती. तर मित्रांनो, स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.